नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. थिंकोमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मराठी व्याकरण ही जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये व्याकरण म्हणजे काय हे आज आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. आता पहा, व्याकरण म्हणजे काय आपण लिहून घेऊ. व्याकरण म्हणजे काय. ओके. असा अनेक वेळा एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे आणि म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवा, व्याकरण म्हणजे काय. तर व्याकरण म्हणजे भाषा शुद्ध करण्याचे शास्त्र म्हणजे व्याकरण. काय लिहू शकतो आपण याच्यावर? आपण असं लिहू शकतो, भाषा शुद्ध करण्याचे शास्त्र. शुद्ध करण्याचे शास्त्र. ठीक आहे. भाषा शुद्ध करण्याचे शास्त्र म्हणजे नाही का व्याकरण असे होते. ठीक आहे. आता आपण जर नाही का व्याकरण शिकलो तर आपली नाही का भाषा शुद्ध होते. बोलताना आपण नाही का शुद्ध बोलतो आणि लिहिताना आपण शुद्ध लिहितो. म्हणून नाही का व्याकरण शिकणं अत्यंत गरजेचं असते. आता व्याकरण हा शब्द नाही काय कसा बनला ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. उदाहरणार्थ पहा, मी इथं व्याकरण हा शब्द मी लिहिला आणि हा ज्या वेळेस नाही का बनला, कसा बनला, कसा तयार झाला, तर ह्या तयार होताना हे जे आपण तयार कसा झाला हे परीक्षेमध्ये विचारल्या जात असते. म्हणून मी तुम्हाला नाही का ते करून दाखवतो आहे. ठीक आहे. आता हा कसा लिहिला जाते आपण एक्झाममध्ये पहा. जसं वी अधिक आ अधिक क्रू. ठीक आहे. असा क्रूचा अर्थ होत असे करणे. ठीक आहे. म्हणजे वी अधिक आ अधिक क्रू म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे व्याकरण. ठीक आहे. हे व्याकरण खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि नाही काय प्रत्येक लँग्वेजमध्ये व्याकरण असतेच. आता ज्या वेळेस नाही काय पतंजली यांनी नाही काय संस्कृतचं व्याकरण लिहिलेलं आहे, आपल्याला साऱ्यांना माहिती असायला पाहिजे. आणि त्यावेळेस नाही काय पतंजली यांनी नाही काय व्याकरणाला नाही काय शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. हे हा शब्द लक्षात ठेवायचा, शब्दानुशासन. आता तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकते शब्दानुशासन असं कोणी म्हटलं किंवा पतंजली यांनी नाही काय व्याकरणाला काय म्हटलं, तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, पतंजली यांनी व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता व्याकरण जे राहते, आता या व्याकरणामध्ये जर आपण केला तर व्याकरणाचे आपण नाही का 3 प्रकारे अभ्यास करू शकतो. व्याकरणाचा 3 प्रकारे आपल्याला अभ्यास करता असे. समजा आपण व्याकरण हे 3 प्रकारे आपण शिकू शकतो. कसे व्याकरणामध्ये काय असते बा, व्याकरणाचे कोणते भाग पडते हे आपल्याला पाहायचं आहे. उदाहरणार्थ आपण या व्याकरणामध्ये वर्णविचार शिकतो. विचार. ठीक आहे. एक आणखी भाग पडते, त्याला म्हटलं गेलेलं आहे शब्दविचार. आणि एक आणखी पार्ट म्हणजे तिसरा पार्ट तो पडते विचार. असे नाही काय व्याकरणाचे 3 भाग पडले जाते. आणि ज्यावेळेस नाही काय आपल्याला माहीत पडलं जाते का हे तीनही ज्यावेळेस व्याकरण शिकत आहे तर हे तीनही शिकणं अत्यंत गरजेचं आहे. आता वाक्य आपल्याला माहीतच आहे कसं लिहित असते, त्याच्यानंतर शब्द कसे त्या वाक्यामध्ये, वाक्यापासून शब्द कसे म्हणजे जे शब्द असते ते शब्द आपण नाही का वाक्यामध्ये टाकतो तेव्हा वाक्य तयार होते, बरोबर आहे. आणि या शब्दामध्ये आपल्याला वर्ण म्हणजे अक्षर टाकावं लागते, तेव्हा आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता पहा, सर्वात पहिले एक लक्षात ठेवा, जसं एखादं वाक्य आपल्याला लिहायचं आहे. मी आता एखादं वाक्य लिहिलं, समजा उदाहरणार्थ म्हणून राम आंबा खातो. ओके. आता राम आंबा खातो हे मी वाक्य लिहिलेलं आहे. याला आपण काय म्हणू शकतो, कारण इथं नाही का पूर्ण विराम आहे आणि जो फुलस्टॉप दिसत आहे, तर याला राम आंबा खातो हे झालं तुमचं वाक्य. क्लिअर. आता त्याच्यानंतर नाही काय आपण या वाक्यामध्ये तुम्हाला नाही का 3 शब्द दिसत आहे. हा पहिला शब्द, हा झाला तुमचा दुसरा शब्द आणि हा झाला तुमचा तिसरा शब्द. म्हणजे हे राम आंबा खातो या वाक्यामध्ये 3 शब्द तुम्हाला दिसत आहे. ओके. आता पहा, म्हणजे याचा अर्थ असा होते का हे झालं तुमचं वाक्य. आता त्याच्यानंतर नाही काय याच्यातला आपण नाही काय राम हा शब्द घेऊ. ठीक आहे. राम. आता राम हा जो आहे याला म्हणत असतो आपण शब्द. ठीक आहे. याला म्हटलं गेलेलं आहे शब्द. आणि शब्द पहा बरं कशापासून बनला, शब्द कसा बनला. आता हा जो दिसत आहे ना शब्द, याच्यामध्ये नाही काय 2 अक्षर आहे. म्हणजे हा जो आहे एक शब्द आणि हा झाला दुसरा शब्द. याला म्हटलं जाते अक्षर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला नाही काय वाक्य कसे तयार झालेले आहे ते आपल्याला समजलं, वाक्यामध्ये शब्द कसे आहे ते आपल्याला समजलं, आणि शब्दामध्ये काय असते अक्षर हे सुद्धा आपल्याला समजलं.
हे आपण नाही का आतापर्यंत शिकलेलं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे का ज्या वेळेस नाही का आपण नाही काय अक्षर हा शब्द तुमच्या समोर येते तर या अक्षराचे सुद्धा नाही का 2 भाग होते. पहा बरं इथं नाही का अक्षराचे 2 भाग होऊ शकते काय आपण करून पाहू. पहा आता अक्षराला म्हटलं गेलेलं आहे एक पहा इथं लिहिलेलं आहे मी अक्षर आणि या अक्षरमधला मी अ कट केला. आता इथं लिहिलं मी इथं शर. हे 2 भाग अक्षराचे बनलेले आहे. आता लक्षात ठेवा अक्षर म्हणजे काय. अक्षर म्हणजे नाश न पावणे. अक्षराला काय म्हणत असतो नाश न पावणे पावणे आणि शर म्हणजे नाश पावणे आणि इथं लिहायचं आपल्याला शर म्हणजे काय तर नाश पावणे ओके नाश पावणे आणि नाश न पावणे असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता ज्या वेळेस नाही का मी तुमच्याशी बोलत आहे ते झालं शर कारण नाही का बोलणे हे नाही का पूर्ण नाही का दिसत आहे का आपण लिहून ठेवलेलं आहे का नाही बोलणे म्हणजे शर आलं. परंतु जे आपण लिहत आहे आपण जसं आता तुम्ही नाही का नोट्स तयार करत आहे आपल्या लेक्चरच्या तर तसं नाही का तुम्ही नाही का जे अक्षर आहे त्याला म्हटलं गेलेलं आहे जे बोलणे हे झालं आपलं शर आणि लिहिणे हे झालं अक्षर. ठीक आहे. आता तुम्ही नाही काय एक महत्त्वाची गोष्ट केली याच्यामध्ये नाही का तुम्ही अक्षर लिहिलेलं आहे बरोबर आहे अक्षर आणि कोणतं अक्षर लिहिलं होतं आपण असं करू का रा हे अक्षर घेतलेलं आहे रा हे अक्षर आपण मान्य करू. ठीक आहे. मग आता ह्या अक्षराला नाही का आपण ध्वनी म्हणतो ध्वनी असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे ध्वनी असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे का आम्ही जे नाही का जे 10 मिनटं 15 मिनटाचे जे व्हिडिओ बनवत आहे हे फक्त तुम्हाला नाही काय लवकरात लवकर समजण्यासाठी बनवत आहे कारण मराठी व्याकरण हा नाही काय माझ्या दृष्टीनं आणि तुमच्याही दृष्टीनं अत्यंत सोपा विषय आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त यासाठी शिकायचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून हा बोनस सब्जेक्ट आहे म्हणजे तुम्हाला नाही का 100% हा जर सब्जेक्ट परफेक्ट आला तर नक्कीच तुम्हाला नाही काय याच्यामध्ये मार्क कुठेही जात नाही है ना. आता तुमचं फक्त एवढं काम आहे आम्ही तुम्हाला नाही का जे शिकवत आहे ते तुम्ही त्याची नोट्स तयार करणे किंवा नाही का तुम्ही मन लावून नाही का ह्या लेक्चरला पाहणे आणि आम्ही जे तुम्हाला कंटिन्यू नाही का तुम्हाला नाही का जे लेक्चर देणार आहे याच्यानंतरही तर ते सुद्धा नाही का तुम्हाला नाही काय ते काय करायचं आहे पाहून घ्या. मला असं वाटते का जर तुम्ही छोट्या नाही काय नोट्स म्हणजे हे आपले लेक्चर पाहिले तर 100% नाही का तुमचा वेळही वाचणार आहे आणि तुम्हाला नाही काय समजण्यात पण सोपं जाणार आहे. आता हा लेक्चर 10 मिनिटाचाही घेऊ शकते आणि हा लेक्चर 1 तासाचाही होऊ शकतो. आपला 1 तासाचा लेक्चरसुद्धा पुढे भविष्यामध्ये येणारच आहे. पण आता सध्याच्या कंडिशन अशी आहे का विद्यार्थ्यांना एक्झामच्या दृष्टिकोनातून आम्ही हे लेक्चर तयार करत आहे. तर तुमचं एवढं काम आहे लेक्चर कंटिन्यू पाहणे आणि लेक्चरमध्ये नाही का काय करण्याचं आहे जर नोट्स आपण देत असाल तर ते लिहून घेणे. एक आणखी गोष्ट लक्षात ठेवा आज आपला चौथा नाही काय लेक्चर चालू आहे. याच्या अगोदरचे जे 3 लेक्चर आहेत ते सुद्धा तुम्ही पाहायचं आहे आणि जर तुम्हाला नाही काय तुम्ही सबस्क्राईब केलं असाल चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर 100% तुम्हाला दिसणारच आहे. पण नसेल केलं तर तुम्ही करू शकता बरं. हे आमची कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही आहे ना तुमच्यावर डिपेंड करते. तुम्हाला असं वाटत असेल का सर चांगले शिकवते तर नक्कीच सबस्क्राईब करा. सर खराब शिकवते तर नका करू. ठीक आहे ओके चला जाऊ द्या. चला आपण पुन्हा आपल्या विषयावर येणार आहे. आता अक्षरामध्ये नाही का आपण नाही का रा हा शब्द लिहिलेला बरोबर आहे. आता रा तुम्ही नाही काय आता मी जर बोलून राहिलो रा तर हा झाला ध्वनी आवाज. ध्वनीचा अर्थ होते आवाज रा हा शब्द. परंतु थोडा विचार करा बरं थोडा आणखी विचार करू आपण. आता म्हणावर रा तर शेवटी तुम्हाला कुठंतरी ऐकू येत आहे शेवटी तुम्हाला ऐकू येत आहे म्हणजे याचा अर्थ नाही काय याचा अर्थ असा होऊन राहिलेला आहे हा जो अक्षर दिसत आहे हे दोन पासून म्हणजे काहीतरी याच्यामध्ये 2 अशा काही घटक आहे त्याच्यापासून हा बनलेला आहे. बा हा बनला कसा आहे हा र अधिक आ बरोबर रा असा बनलेला आहे. मग आता मला एक गोष्ट सांगा हा राला तर तुम्हाला माहीत पडलं का राला नाही का अक्षर म्हटलं गेलेलं आहे किंवा राला नाही का ध्वनी म्हटल्या जाते. पण याला काय म्हटलं जाते जसं नाही की इथं तुम्हाला हे दिसत आहे आणि इथं हे जे 2 घटक दिसत आहे किंवा जे आपण नाही का नंतर काय म्हणायचं हे तुम्हाला शिकवतच आहे. पण हे 2 यांना काय म्हणायचं तर आता लक्षात ठेवा यांना म्हणत असतो आपण वर्ण. यांना काय म्हणत असतो आपण वर्ण. पहा एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे का ज्यावेळेस नाही का आपण वर्ण जसं मी आता तुम्हाला नाही का इथं दिलं असं एखादा शब्द मी घेतला इथं मी म्हटलं ब द क. ठीक आहे बदक हा शब्द घेतला आहे. आता ब द क हा झाला
हे झालं अक्षर, यालाच म्हणतो आपण ध्वनी, आवाज. पण आता हा बदक असा नाही, आपण एखादा याच्यातला जर बदक म्हटला नाही का, मी जर ब लिहायचा आहे मला, तर ह्या ब जर मी असा लिहिला, ब याचा पाय मोडला, याला हलांत करणे असं सुद्धा म्हणते. पण आपलं काय करायचं आहे, आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे, म्हणून पाय मोडणे असंही म्हटलं तरी चालते. ठीक आहे, ब आणि अधिक अ होते काय असं, ब शेवटी तुम्हाला ऐकूच येत आहे, म्हणजे याचा अर्थ ब आणि हे जे दोन तुम्हाला नाही का जे घटक दिसत आहे, या घटकाला म्हणत असतो आपण वर्ण. याला काय म्हणायचं, वर्ण. याला काय म्हणायचं, याला सुद्धा म्हणायचं वर्ण. स्वर आणि व्यंजने नंतर शिकणार आहे. फक्त सध्याच्या कंडिशनमध्ये आपण अक्षरामधून काय काढलेलं आहे, अक्षरामधून वर्ण कसे तयार होते ते आपल्याला दिसून राहिलेलं आहे. ठीक आहे, आणि म्हणून ब मध्ये नाही का काय दिसत आहे, वर्ण दिसत आहे. ठीक आहे, ब आणि व. आता समजा आपण बदकाचं पाहू बरं. आता उदाहरणार्थ मी इथं बदकमध्ये नाही का तुम्हाला असा प्रश्न विचारला जाते म्हणून सांगत आहे. आता बदक हा शब्द दिसत आहे आणि बदकामध्ये तुम्हाला विचारलं का की या बदक या शब्दामध्ये किती वर्ण आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, फक्त ब द आणि क असा मी शब्द लिहिला. मग बदकमध्ये पहा बरं, ब अधिक अ. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं पहा बरं, अधिक घेतला मी, इथं दिसत आहे द अधिक अ. पुन्हा नाही का इथं दिसत आहे प्लस घेतला, क अधिक अ. ठीक आहे, आणि म्हणून या बदक या शब्दामध्ये 1 2 3 4 5 6 वर्ण आहे. ठीक आहे, असं समजलं. वर्ण कशाला म्हटलं जाते तर तुम्हाला समजलंच ना. आता लक्षात ठेवा, वर्णाला आपण जे वर्ण दिसत आहे, वर्णाला आपण नाही का काय म्हणायचं असते, मूलध्वनी म्हणायचं आहे, ध्वनी. ठीक आहे, म्हणजे अक्षराला आपण काय म्हटलं, ध्वनी, तर वर्णाला काय म्हणायचं आहे, मूलध्वनी. बरं, आता मूलध्वनीला काय म्हणायचं आहे, याचं आणखी एक नाव ठेवायचं आहे. मूलध्वनीलाच आपण नाही का मुळाक्षरे सुद्धा म्हणतो, मुळाक्षरे असं सुद्धा आपण म्हणत असतो. हे सुद्धा तुम्हाला नाही का काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता ज्याही वेळा आपण एक्झाम द्यायला नाही का म्हणजे देत असतो, त्यावेळेस एक गोष्ट नक्की लक्षात येते का तुम्हाला एक्झाममध्ये नाही का काय काय विचारू शकते. तुम्हाला विचारते व्याकरण म्हणजे काय है ना, आणि व्याकरण हा शब्द कसा तयार झाला हे सुद्धा विचारत असते. त्याच्यानंतर नाही काय जसा एखादा शब्द दिला तुम्हाला, नाही का एखादा बदक है ना, एखादा पाणी हा शब्द दिला, बदक हा शब्द दिला, आणि तुम्हाला म्हटलं जाते बदक या शब्दामध्ये किती वर्ण आहे, तर तुम्हाला नाही का आता बहुतेक काढताच येत असन. तुम्हाला विचारलं जाते अक्षराचं दुसरं नाव काय, तर अक्षराचं दुसरं नाव ध्वनी. तुम्हाला विचारलं जाऊ शकते का वर्णालाच काय म्हणतात, वर्णालाच म्हटल्या जाते मूलध्वनी, आणि त्याला मूलध्वनीला काय म्हणतात, तर मूलध्वनीला मुळाक्षरेही म्हणतात असं आपल्याला माहीत आहे. आणि आपले वर्ण, मूलध्वनी किंवा मुळाक्षरे हे आपण नाही का मागं थोड्या लेक्चरमध्ये पाहिलं असं की आपले नाही का वर्ण एकूण किती आहे, वर्णमाला शिकलेलोच आहे. तर किती आहे आपली वर्णमाला आपली 52 वर्णांची वर्णमाला आहे, हे आपण नाही का शिकलेलो आहे. आता यामध्ये नाही काय वर्णमाला जे आहे तो टॉपिक आपण नाही काय जे आता जसं वर्णमालेमध्ये आपण स्वर आहे, त्याच्यानंतर नाही काय व्यंजने आहे, स्वरादी आहे, त्याच्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने आहे, हे सुद्धा आपण नाही का अभ्यासाचा भाग आहे. आता तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे सर्व शिकणार आहे. आता सध्याच लक्षात ठेवा का आपण नाही का काही महत्त्वाचे जे मराठी व्याकरणकार असते त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूया, म्हणजे जेणेकरून कसं होईल तुमच्या अभ्यासामध्ये आणखी नाही काय इम्प्रूव्ह होणार आहे. बरं पहा बरं, हे आता जसं नाही काय मी तुमच्यासोबत नाही काय म्हटलं का आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर जे दिसत आहे त्यांना आपण काय म्हणतो, हा प्रश्न आहे बरं. तर मग आपण काय म्हणत आहे, जसं दादोबा पांडुरंग आहे ना, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना आपण काय म्हणतो, ते यांना मराठी भाषेचे पाणिनी मराठी भाषेचे पाणिनी असं आपण म्हणत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर नाही का तुम्हाला आणखी एक प्रश्न नाही काय येऊ शकते, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यावर नाही का बरेच वेळा एक्झाममध्ये आलेला आहे. जसं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना आपण काय म्हणतो, तर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणायचं. ठीक आहे, मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जाते. बरं, यांना नाही काय मराठी भाषेचे शिवाजी तर म्हटलं जाते, सोबतच नाही का जॉन्सनही म्हटलं जाते,
जॉन्सन असंही म्हटल्या जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे का आपण नाही का ज्यावेळेस नाही का मराठी जो जे आपले नाही का भले मोठे जे पुस्तकं तयार झालेले आहे, तर असं बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे का मराठीमध्ये नाही का पहिलं पुस्तक कोणी तयार केलं, हे कोणी तयार केलं, तर त्यावर नाही का थोडी माहिती घेऊन घेऊ. माझं फक्त एवढं म्हणणं आहे का आपण नाही का एक्झामच्या दृष्टिकोनातून सारे नाही का टॉपिक म्हणजे ह्या जो आहे मुद्दे पाहत आहे. तुम्हाला नाही का एकूण एक पॉईंट नाही का हा एक्झाममध्ये तुम्ही कधी कोणताही पेपर उचला आणि तुम्ही पहा का तुम्हाला नाही का मी जे सांगत आहे तेच नाही का तुम्हाला नाही का म्हणजे पेपरमध्ये दिसणार आहे. बस तेच तुमच्यासमोर नाही काय मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. आता उदाहरणार्थ पहा का मराठी जे आधुनिक मराठी भाषेचे व्याकरण असंही आपण म्हणू शकतो का पहिले कोणं लिहिलं, तर असं लक्षात ठेवा का आपल्या भारतामध्ये इंग्रजांनी नाही का काय केलेलं आहे, जसं 1805 हे एक साल लक्षात ठेवायचं 1805 आणि 1805 साली नाही का विल्यम कॅरी लक्षात ठेवा विल्यम कॅरी ठीक आहे 1805 साली विल्यम कॅरी यांनी नाही काय द ग्रामर ऑफ मराठा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज ठीक आहे लँग्वेज अशा नावाचं एक पुस्तक तयार केलेलं आहे. आणि हे पुस्तक नाही काय कोलकात्यामध्ये जे आहे श्रीरामपूर या ठिकाणी नाही काय प्रकाशित झालेलं आहे किंवा नाही काय इथं छापण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नाही काय आणखी लक्षात ठेवा एक आणखी साल महत्त्वाचं आहे जे 1836 आणि या 1836 साली दादोबा पांडुरंग तर्खडकर हे नाव लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सुद्धा मराठी भाषेचे व्याकरण हे नाही का पुस्तक लिहिलेलं आहे. मराठी भाषेचे व्याकरण लक्षात ठेवा मराठी माणसानं लिहिलेलं पहिलं व्याकरणाचं पुस्तक आहे बरं. आता हा जो आहे आपला का 1855 साली जो विल्यम कॅरी हा काय आपला व्यक्ती आहे काय, हा इंग्रज आहे, परंतु दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी व्यक्ती आहे आणि यांनीच नाही काय महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणजेच मराठी भाषेचे व्याकरण असं पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. काय म्हणू शकतो आपण मराठी भाषेचे व्याकरण असं नाही काय लक्षात ठेवायचं आहे. हे जे पुस्तक तुमच्यासमोर नाही काय म्हणजे दिलेले आहे हे पाठ करणं एवढं गरजेचं आहे कारण आपल्याला एक्झाममध्ये ह्या गोष्टी विचारल्या जात असते. आता हे सर्व आपण नाही का शिकत असताना आमच्या दृष्टिकोनातून आम्ही जो विचार करतो किंवा आम्ही अभ्यास करतो तर विद्यार्थ्यांना नाही का एकदम नाही काय कसं असते का तुम्ही भरपूर अभ्यास करत आहे, इकडे तिकडे अभ्यास करत आहे आणि हा जो विषय हा सोपा विषय आहे. मग आता ह्या विषय नाही का तुम्ही एक तास जर पाहत बसले तुम्ही तुमचा वेळ वाया घालान का याच्यामध्ये नाही ना. मग असं आम्ही हाच विचार केला का बा 10-10 15-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवा आणि विद्यार्थ्यांना दाखवा. त्यांचा जो फावला वेळ आहे त्या फावल्या वेळमध्ये नाही का ते नाही का काय करण आपला व्हिडिओ चालू करेन आणि पाहून टाकान आणि तुमचं जे नाही काय जे दिसत आहे तुम्हाला नाही का जे अभ्यास करायचा मराठी व्याकरणावर हा जर नाही का तुम्ही नाही का लेक्चर जर नाही का तुम्ही कंटिन्यू केला ना हे व्याकरणाची जी सिरीज आमची कंटिन्यू केली ना 100% सांगतो तुम्हाला दुसरं पुस्तकही वाचायची गरज नाही आहे. फक्त काय करायचं आहे यूट्यूबवर जा आणि नाही काय आपले व्हिडिओ पहा. ठीक आहे. चला हा लेक्चर आपला नाही का तुम्हाला जर खरंच मनापासून आवडला असाल तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. थँक्यू.